हे गाईज, मी वर्षाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर इथं चाललंय माझं लसूण सोलायचं आणि आमची सियारा मला काय करते मदत. काय 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 हाय करा हाय. हा तू काय करालीस? मग मला लसूण सोलायला मदत करालीस. तर आज आपण करणार आहोत मसूर, अख्खा मसूर करणार आहे सिंपल पद्धतीनं, मसाला वगैरे न घालता छान असा करूया. तुम्हाला रेसिपी पण शेअर करते तुमच्यासोबत. कुठं बसणार तू? हा इथं बसणार. तू काय करालीस? मम्माला हेल्प करतीस? मम्माला हेल्प करालीस लसूण सोलायला का कचरा करालीस? हा बघा मसूर आहे, हा देशी मसूर आहे. देशी मसूर म्हणजे असा बारीक साईजचा जो असतो त्याला देशी मसूर म्हणतात आणि मोठा साईज असतो तो देशी नसतो. सो हा मस्त असा धुवून घेतलाय मी. आता मी कुकरला भात लावणार होते, म्हटलं मसूर पण त्याच्याबरोबर शिजून जाईल. सो कुकरलाच लावणार आहे, पण पाणी एकदम थोडंसं घालायचं. पाणी जास्त घातलं तर मसूर जास्त शिजला जातो. उगीच जरासंच पाणी घातलंय. बघू शकताय मसूर फक्त भिजलाय एवढाच पाणी घातलंय मी. आता हे कुकरला लावते भातासोबत आणि 3 शिट्ट्यामध्ये मसूर आपला शिजून दिले. बघा 3 शिट्ट्या झाल्या. सो मस्त असं मसूर शिजलंय बघा, फुटला नाही काय नाही, व्यवस्थित शिजलाय. पाणी कमी घातलं की मसूर छान शिजला जातो. पाणी जास्त घातलं की मसूर जास्त म्हणजे फुटतो, म्हणजे शिजतो जास्त. जर कुकरला तुम्ही लावत असाल तर त्याच्यासाठी मी कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर घेतले. तर मस्त असं सिंपल पद्धतीने करायचं आहे. काय खोबऱ्याचं वाटण वगैरे काय घेतलं नाही, पण असं केल्यावर पण छान होतो मसूर. प्रत्येक वेळेस मसाला घालूनच करायला पाहिजे असं नाही, असं पण केल्यावर छान होतो. किंवा कांदा टमॅटो घालून असा सुक्का मसूर जरी केला तरी पण छान होतो. तर जरासं मी ग्रेव्ही करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तेल घालते. कढई तापायला ठेवली होती, तापली आहे, तेल घालते. तेल कमी जास्त तुम्ही कसं खाता त्यानुसार टाका. सो आम्ही कसं खातो त्यानुसार टाकते. प्रत्येकाला तेल कोण कमी खातो कोण जास्त कसं खातं असं असतं. सो आम्ही कसं खातो त्यानुसार टाकलं आहे मी. तेल टाकल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये आता जिरं टाकणार आहे, एक अर्धा चमचा. तेल चांगलं तापले त्यामुळे जिरं लगेच तडतडले. आणि त्यामध्ये आपण आता कांदा घालायचा. एक मोठ्या साईजचा मी कांदा घेतलाय कट करून. जे मीडियम छोट्या साईजचा असेल तर 2 घ्या आणि मोठ्या साईज एकदम मोठ्या साईजचा असेल तर 1 घ्या. सो इथं पहिल्यांदा मी आलं लसूण पेस्ट टाकले. आलं लसूण पेस्ट म्हणजे आलं लसूण मी ठेचून घेतलं. इथं हे फ्रेश टाकल्यानंतर जरा स्वाद छान येतोय. सो ठेचून घेतलं तेवढं, जेवढं पाहिजे तेवढं. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात कांदा घातलाय. छान असा कांदा परतून घ्यायचा, जास्त ब्राऊन करायची काही गरज नाही. कांदा सॉफ्ट होईल एवढा परतला तरी चांगलं लागतं कांदा. त्याच्यामध्ये तर असं पिंकिश कलर आला की झालं, कांदा आपला निघतो. आणि तेल छान तापले त्यामुळे कांदा पटकन भाजून निघला होता माझा. इथं बघा मी परता लागले कांदा. सिंपल पद्धत असते माझी करायची, जे आपण घरगुती घरी करतो त्याच पद्धतीने मी दाखवते. म्हणजे आम्ही जेवणात जे खाणार आहे तेच तुम्हाला मी दाखवत असते. असं काय रेसिपीसाठी वेगळं काय असं करत नाही आहे मी. जेवणात आम्ही जे बनवतो तेच मी तुम्हाला दाखवत असते, तेच शेअर करत असते तुमच्यासोबत. काय मी प्रोफेशनल शेफ वगैरे अजिबात नाही आहे. सो कांदा लगेच सॉफ्ट होऊ देत म्हणून मी मीठ घातले. आणि कारण त्याच्यात मी टमॅटो पण टाकणार आहे, मग ते मीठ घातल्यामुळे टमॅटो पण पटकन सॉफ्ट होऊन जातं. सो तुम्ही कमेंट पण करत जावा मला की कसं वाटतात माझी रेसिपी. आणि बघता तुम्ही सबस्क्राईब करत जावा चॅनलला, केला नसाल तर. आणि काही चुकत असेल तर कमेंट करा, मला आवडेल तुमचे कमेंट वाचायला. त्याचा रिप्लाय पण मी तुम्हाला नक्की देईन. आणि हाईप बटन असतं ते दाबा, म्हणजे माझा व्हिडिओ आणखीन जरा सगळ्यांपर्यंत पोहोचेल. सो ही पण रिक्वेस्ट आहे तुम्हाला. सो टमॅटो टाकले बघा त्याच्यामध्ये. जे आपण लाईक वगैरे करतो त्याच्या तिथंच हाईप बटन असतं. सो ते दाबला की माझा व्हिडिओ जरा आणखीन जास्त बूस्ट होईल आणि माझ्या व्हिडिओला तुमच्यामुळे सपोर्ट मिळेल. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगायला लागले.
सो कांदा पण आता बघू शकते तुम्ही सॉफ्ट झाला आहे लगेच. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आणि काश्मीरी लाल तिखट घातले 1 चमचा, हे फक्त कलरसाठी. थोडासा गरम मसाला घातला आहे 1 छोटा चमचा. तर छान असा कोरडा मसाला परतून घेऊया तेलामध्ये. आता याच्यामध्ये आपली अजून घरची चटणी टाकायची, जे तिखट असते बघा, घरची चटणी टाकली आहे. तर मस्त अशी चटणी वरून टाकली आहे, आपली घरगुती केलेली असते ती लाल तिखट. आम्ही त्याला चटणी बोलतो, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोलतात. सो ते टाकल्यानंतर ते पण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी साखर टाकली मी, हाताने टाकले. अर्धा चमचाला पण कमीच घातली साखर, म्हणजे पाव चमचा धरा, पाव चमचा साखर घातली आणि थोडंसं हिंग घातलं आहे, त्याने टेस्ट आणखी छान होते. तो मस्त असं मिक्स करून घेतलं आहे. आता कलर बघा किती छान आला आहे, मस्त दिसायला झाले. आणि त्याच्यामध्येच कोथिंबीर टाकली थोडी. आता आपला शिजलेला मसूर घालायचा, देशी मसूर. आणि मस्त छान असं मसाल्यामध्ये त्या सगळ्या मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला सुक्का पाहिजे असेल असा कोरडा तर एवढंच फक्त परतून एक अर्धा मिनटं जरासं टोपण झाकून अर्धा मिनटात त्याच्यावर प्लेट झाकून ठेवली की हा सुक्का मसूर होऊ शकतो. मी जरासं ग्रेव्ही करणार आहे त्यामुळे मी पाणी घालणार आहे, कारण की त्याच्यात जर तुम्हाला सुक्का पाहिजे असेल तर पाणी घालायची काही गरज नाही, कारण शिजलेला आहे ऑलरेडी मसूर छान असा, काही फुटलेला नाही काय नाही. सो मला पाणी पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे मी, थोडंसं ग्रेव्हीसारखं खायला छान वाटतं. ते बघा पाणी घातलं आहे थोडंसं. आता ते उकळी वगैरे झाल्यावर परफेक्ट ग्रेव्ही तयार होईल त्याची, जास्त पातळ पण दिसणार नाही आहे तुम्हाला, छान असं ग्रेव्ही होते. आणखीन थोडी कोथिंबीर घातली मी, फोडणीमध्ये थोडी घातलेली आणि म्हणून आता थोडीशी घातली. फोडणीमध्ये पण कोथिंबीर घातल्यावर त्याचा फ्लेवर आणि छान येते, त्यामुळे फोडणीमध्ये पण घालत जावा कधी कधी कोथिंबीर. बघू शकता आता ऑलमोस्ट आपला मसूर झालेलाच आहे, फक्त त्याला आणखीन थोडा वेळ ठेवायचं. जरासं त्या वेळेस तुम्ही मीठ वगैरे बघा, कमी जास्त कमी वाटलं तर तुम्ही मीठ घालू शकता. इथं मला मीठ कमी वाटलं होतं, मी चाखून बघितलं, सो मीठ ॲड केलं आहे मी चवीनुसार. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा, मसूर छान लागतो. आणि काय त्याच्यात वाटण वगैरे घालायची पण काही गरज लागत नाही, मस्त होतो ते. तसं पण मी तुम्हाला एकदा करून दाखवते वाटण घालून. तो प्लेट झाकली मी, एक अर्धा मिनटं ठेवूया आपण, त्यानंतर आपला मसूर रेडी होईल. झाल्यानंतर तुम्हाला मी प्लेट काढून दाखवते. सो बघा इथं अर्धा मिनटं झालेलं आहे, तुम्हाला प्लेट काढून दाखवते मी. वाव, मस्त आपला मसूर तयार झालेला आहे. मसूरची ग्रेव्ही छान अशी झालेली आहे. कसं वाटतं तुम्हाला मला सांगा. खूप टेस्टी होतो आणि काय ह्याच्यात जास्त काही घालायची गरज नाही, आपल्या घरात जे असते एक्स्ट्रा काही मसाला वाटायची पण गरज नाही. बघू शकताय कसला मस्त असं झालं आहे बघा मसूर आपला, छान होतो सिंपल पद्धतीचा कांदा टमॅटो घालून. सो आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा. बाय, धन्यवाद.